आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। महानगर पालिका में शहर अभियंता कार्यालय के बाहर मनसे का फुटबॉल खेल विरोध प्रदर्शन। ठाणे के घोड़बंदर स्थित बोरीवडे मैदान पर ठेकेदार ने सामग्री की डंपिंग कर दी है। इस मैदान पर RMC प्लांट, लोहे की पाइप, कामगारों के लिए पटरे के घर बनाए गए हैं और मैदान में बड़े बड़े उपकरण रखे रहने के कारण यह मैदान युवाओं और बच्चों के खेलने के लिए उपलब्ध नहीं है। इसी के चलते महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जनहित कानूनी सेल के अध्यक्ष स्वप्निल महेंद्रकर ने ठाणे महानगर पालिका में अभियंता के कार्यालय के बाहर कार्यकर्ताओं के साथ फुटबॉल खेलकर एक अनोखा विरोध प्रदर्शन शुरू किया। आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या एका महिन्यापासून नगर अभियंत्यांना 3 वेळा पत्र देऊन झालेली आहेत। त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाली करा, कारण ह्याच्या पहिला एक मैदान होतं बाजूला, त्याचं पार्कचं आरक्षण होतं, ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी। दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरीवडे मैदान। तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं, आणि मोठे मोठे पाईप आहेत, मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात, पण क्रीडा विभागाची परवानगी नाही। क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा, मग मुलं कुठे खेळणार? आम्हाला खेळायला जागा नाही, मग आता ही जागा पकडली, इथे येऊन खेळलो। कारण जर पालिका स्वतःचे मैदानं सुरक्षित ठेवू नाही शकत, पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील, ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील, ही भयानक गोष्ट आहे। आणि आज तुम्ही बघत असाल बोरीवडे मैदान खणून काढलं, RMC प्लांट बांधतो आणि त्या संबंधित व्यक्तीला एक साधं पत्र पण नाही दिलं पालिकेने का तू खाली कर म्हणून। एवढी भयानक परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची। आणि आता तुम्ही बघत असाल की मैदान कब्जा केलेलं आहे, एक एक महिना थांबायला लागतं। आमच्यासारख्या लोकांना पत्र देऊन हे लोक काहीच कारवाई नाही करत, म्हणून आज हे पाऊल उचलायला लागलं। आणि नगर अभियंत्यांच्या इथे आम्हाला असं आंदोलन करायला लागलं की त्यांना आत्ता तरी हे बघा, हा बॉल बघा, बॉलवर लिहिलेलं आहे बोरीवडे अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे। हे बघा अतिक्रमणाचे फोटो आहेत सगळे, हे बघा। साहित्य कशासाठी? हे जे साहित्य आहे हे त्यांचं म्हणणं आहे की ह्या साहित्याच्या माध्यमातून वॉटर डिपार्टमेंटची कामं होणार आहेत। तर आम्ही बोललो मग तुमच्याकडे परवानगी आहे का? त्यांच्या स्वतःच्या क्रीडा विभागाने त्यांना पत्र देऊन सांगितलं की साहित्य हटवा, आमच्याकडे परवानगी नाही आहे। आणि जर साहित्य RMC प्लांट कोणी बांधायला सांगितलं, तिथे कोणी परवानगी दिली? 2-2 वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही होते। तरी ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता हे झोपी गेलेले, त्यांना जागं करण्यासाठी आज फुटबॉल इकडे खेळलोय। याच्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पुढच्या वेळेला अशा जागेला खेळू ना की त्यावेळेला अख्खं महाराष्ट्र नाही। आणि हा कब्जा, माझा आरोप आहे का नगर अभियंत्यांच्या वर्ध हस्ताखाली हा कब्जा झालेला आहे। नाहीतर ठाणे महानगरपालिकेमध्ये टपरी बांधा अतिक्रमण विभाग तुमच्यावर कारवाई करतं, आणि गेले 1 महिना झाले नगर अभियंत्यांचा वर्ध हस्ता असल्यामुळे तिकडे काहीच कारवाई झाली नाहीये। म्हणून आज नगर अभियंत्यांच्या इथे फुटबॉल घेऊन आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। जे हे लोक बोलत होते की नवीन ठाणे जुनं ठाणे म्हणून, त्याची आज बघा त्याच्यात घोटाळा झालेला आहे। आणि वेगवेगळे प्रकल्प बघा, ITS प्रकल्प बघा, ERP प्रकल्प बघा, स्मार्ट सिटीमध्ये जे रेस्टरूम बांधलेले त्याची अवस्था बघा। खरंच ठाणे सिटी स्मार्ट झालंय का? आज नवीन ठाणे रेल्वे स्टेशन 2018चं काम होतं, अजून 2024 उडवला, अजून झालेलं नाहीये। आज तुम्ही सॅटिसचा प्रकल्प बघा, तो पण 2018 पासून सुरू आहे, अजून पूर्ण झालेला नाहीये। सगळे प्रकल्प अपूर्ण आहेत, फक्त पैसा लाटण्याचा डाव ह्यामागे पालिकेचे अधिकारी करत आहेत।